अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. तुमच्या समोर जे स्वामीच्या हातावर ओम दिसत आहे त्याला तुम्ही स्पर्श करा आणि आजचा स्वामी संदेश जाणून घ्यायचा आहे. चला तर मी आशा करतो की तुम्ही ओमला स्पर्श केला असेल तर तुमच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, तुम्ही सर्वजण आमची सेवा करत असता. मनापासून स्वामीची प्रार्थना करतो, स्वामीचे जप करतो, पारायण करतो. स्वामीची कृपा आपल्यावरती सदैव राहील म्हणून आपण स्वामीचे सतत नामस्मरणसुद्धा करत असतो. एवढे केल्यानंतर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की मी एवढं स्वामी सेवा करतो पण स्वामीपर्यंत माझी सेवा पोचते का? स्वामी माझ्यासोबत खरंच आहे का? तर स्वामी भक्त हो, तुम्हाला माहीत आहे का की स्वामी समर्थाचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे. स्वामी सदैव आपली पाठराखण करत आहे. हे कसे ओळखायचे? त्याचे संकेत काय? स्वामी आपल्यासोबत असल्याचा आपल्याला दैनंदिन जीवनात कोणते बदल जाणू लागतात? तसे घरात एखादी अदृश्य पण दिव्य शक्ती कार्यरत आहे. हे कसे ओळखायचे? जर तुम्हालाही या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तुम्ही करून घ्या. स्वामीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कसा काम करतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का होय आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ माझी आई असे लिहायलासुद्धा विसरू नका. सर्वप्रथम मी स्वामीच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो की हे स्वामी आई, सर्व भक्तांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे कल्याण कर. स्वामी कायम भक्ताच्या सोबत असतात, पाठीशी असतात. तेव्हा त्या भक्ताच्या घराचा कोपरा नव्या चैतन्याने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातो. मनाला शांतता मिळू लागते, वातावरण सकारात्मक जाणवतो आणि जीवनात समाधान, समृद्धी, आनंद आपोआप अनुभवायला येतो. पण तुम्हालाही माहीत आहे का की स्वामी भक्ताच्या संरक्षणासाठी उभे राहतात तिथे अद्भुत आणि दिव्य संकेत दिसू लागतात. हे संकेत केवळ योगायोग नसून ते स्वामी आपल्यासोबत उपस्थित असल्याचे सूचक चिन्ह आहेत. आज आपण अशाच महत्त्वाच्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत तर जे स्पष्ट सांगतात की स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहे. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की स्वामीची कृपा तुमच्यावर होत आहे, त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्वामीचा पवित्र संकेत म्हणजे मंदिरात दर्शन होणे. हा अत्यंत महत्त्वाचा आणि सूक्ष्म दिव्य संकेत मानला जातो. ज्या भक्ताच्या सोबत स्वामीची शक्ती असते तिथे भक्तीची जोडलेली एक वेगळीच अनुभूती हळूहळू जीवनाची दिशा बदलू लागते. विशेषतः जे लोक नियमितपणे स्वामी नामस्मरण करतात, जप, ध्यान, भक्तीत रमलेले असतात, त्याच्यासाठी हा संकेत अधिक स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात तेव्हा ते भक्ताच्या अंतःकरणात ईश्वराचे नाते अधिक घट्ट करतात. याचा दिव्य नात्याचं प्रतिबिंब अनेकदा रात्री झोपल्यानंतर स्वप्नाच्या रूपात प्रकट होतो. कधी असं घडतं की तुम्ही गाढ झोपेत असतानाच स्वामी समर्थाचे दर्शन होतं. ते दर्शन डोळ्यांनी पाहिल्यासारखं नसतं तर थेट आत्म्याने अनुभवल्यासारखं असतं. कधी स्वप्नात एखाद्या पवित्र मंदिराचे, देवघराचं दीपांनी उजळलेल्या क्षणाचं दर्शन होतं. तिथेच मन आपोआप शांत होतं आणि हृदय भक्तीकडे ओढले जाते. म्हणून तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य स्वामी बदलणार आहेत. त्या भक्ताच्या घरातील वातावरण हे कोणत्याही कारणाविना शांत होऊ लागते. त्या घरातून वादविवाद, भांडणे आणि कटुता दूर होते.
तिथे समजूत आणि समाधानाला महत्त्व असते. पती पत्नीमधील प्रेम अधिक दृढ होते. आई वडील आणि मुलामधील नात्यात आपुलकी आणि समजूत वाटू लागते. जे शांतता असते ते शब्दात सांगता येत नाही, ते फक्त अनुभवता येतो मनापासून. सोबतच्या प्रत्येक सदस्याचा स्वभाव हळूहळू शांत आणि करुणामय होत जातो. जणू काही एखादी अदृश्य दिव्य शक्ती प्रत्येक हृदयाला मर्यादित सद्भावनेत प्रेमात बांधून ठेवत आहे. होय, घरामध्ये कोणत्याही कारणाविना येणारा दिव्य सुगंध, या घरात स्वामी आईचा वास असतो. तिथे केवळ बाहेरच नाही तर आध्यात्मिक पातळीवरही परिवर्तन घडू लागतात. यातील एक अतिशय सूक्ष्म आणि अत्यंत प्रभावी संकेत म्हणजे अचानक जाणवणारी एक पवित्र सुवासिक अनुभूती. हा सुगंध नैसर्गिक असतो ना, त्याच्या मागे कुठलेही स्पष्ट कारण. विशेषतः पहाटेच्या वेळेला किंवा रात्री झोपण्याआधी अचानक अशी सौम्य आणि शांत असा सुगंध दरवळत असतो आणि तो काही विशिष्ट व्यक्तींना जाणवत असतो. रात्री झोपण्याआधी अचानक अशा सौम्य मनमोहक गंध आपल्याला जाणवतो, जे ना फुलाचे असते, ना अगरबत्तीचे, ना कशाचे, पण ते एकदम आपल्या मनाला प्रसन्न करून देणारे असते. म्हणून हा सुगंध हवेत विरघळलेला आणि ज्या क्षणी तो जाणवतो त्या क्षणी मन, हृदय, अद्भुत लौकिक शांतता, आत्म्याला स्पर्श करणारी देवी अनुभूती असते. कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की हा सुगंध नेमका कुठून आला, पण त्याचे कोणते ठोस उत्तर तुम्हाला सापडणार नाहीत. तेव्हा तुम्ही समजून घ्या की स्वामी शक्ती तुमच्या आजूबाजूला आहे. होय मित्रांनो, जर तुम्हाला हा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा अनुभव शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामीच्या कृपेचा एक दिव्य संकेत हे अनुभूतीचे ईश्वरी खजिना आहे, जे आपल्या भौतिक डोळ्यांना दिसत नाही, पण मन आणि आत्म्याच्या खोल स्तरावर नक्कीच जाणवते. हा संकेत सांगतो की स्वामी आणि त्याच्या दिव्य शक्तीचा वास तुमच्या घरात कायम होत आहे. त्याच्या कृपेने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता, पवित्रता आणि दिव्यता नांदू लागले आहे. म्हणजे घरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आणि जीवनात हळूहळू सुखद परिवर्तन घडू लागले आहे. अनेक भक्तांच्या आध्यात्मिक अनुभवामध्ये जे जाणवत आहे याचा अर्थ असा की आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय, तुमच्या प्रत्येक पाऊल स्वामीच्या कृपेने मार्गदर्शित होऊ लागले आहे. हा एक न सांगता येणारा, न दिसणारा, पण अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यवान संकेत आहे. म्हणून तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये शांतता, संतुलन आणि सकारात्मक आणण्यासाठी सदैव तत्पर आहोत. तुमच्या घरात साधू संत येणे ही सुद्धा खूप स्वामीची मोठी कृपा आहे. फक्त तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि बघा. कोणत्याही पूर्वसंकेत नसताना एखादा साधू किंवा संत तुमच्या जवळ किंवा दारात येतो, हा सुद्धा मोठा संकेत आहे. ते साधू संत काही न मागता फक्त आशीर्वाद देतात आणि शांतपणे तेथून निघून जातात. अशा वेळी तुमच्या आणि घरातील सदस्याचा मन अचानक शांत होतो. घराच्या वातावरणात काही विशेष बदल जाणवतं तर समजून घ्या की ते संत सामान्य व्यक्ती नव्हते, तर स्वामी महाराजांच्या कृपेचा हा एक खूप गोड आणि अर्थपूर्ण आशीर्वाद होता. स्वामी समर्थाची कृपा त्या घरावर बरसत आहे. संत आणि साधूच घरातील हा केवळ योगायोग नाही, तर तो एक आध्यात्मिक अनुभव आहे जो घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेचा संचार करतो. हे संत ईश्वराचे दूत मानले जातात, जे नकारात्मकता दूर करून घरात सदैव शांतता, समृद्ध, सद्भावना आणि पवित्रता प्रस्थापित करत असतात. जर तुम्ही कधी अनुभवले असाल की एखाद्या संताच्या आगमनानंतर घराचं वातावरण अधिक शांत, प्रसन्न आणि पवित्र झाला आहे, तर तो नक्कीच स्वामी आपल्या सोबत असल्याचा संकेत आहे. फक्त तुम्ही तुमच्या स्वामीवरती विश्वास ठेवा आणि जर आपल्या स्वतःवरती आणि भगवंतावरती विश्वास असेल तर सर्व काही शक्य होतं. व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.